स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातलं महत्त्वाचं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील। सांगली जिल्ह्यात येडमच्छिंद्र गावी 3 ऑगस्ट 1900 या दिवशी त्यांचा जन्म झाला। शिक्षण झाल्यानंतर त्यांनी तलाठी म्हणून नोकरी पत्करली, पण समाजकारण आणि राजकारणाची ओढ असल्यानं त्यांनी नोकरी सोडून दिली। 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीपासून त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता। समाज घटकांच्या विकासासाठी देखील त्यांनी काम सुरू केलं। खेड्यात राहणाऱ्या जनतेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीची जाणीव व्हावी, त्यांनी धाडसी बनावं यासाठी नाना पाटील यांनी प्रयत्न केले। प्रति सरकारच्या माध्यमातून लोक न्यायालय, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था अशी अनेक कल्याणकारी कामं त्यांनी केली। ब्रिटिश राज्यव्यवस्था थेट नाकारून सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्य स्थापन केलं। अशा या प्रति सरकारचा प्रचार पोवाड्याच्या माध्यमातून खूप गाजला। नाना पाटील यांना अनेकदा तुरुंगवास सोसावा लागला, मात्र त्यांनी धाडसानं स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला। सत्यशोधक विचारांचा पाईक म्हणून समाज सुधारणेचं कामही ते अविरत करत राहिले। स्वातंत्र्यानंतरही नाना पाटील यांचा समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग होता। त्यावेळी त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल घेत प्र.के. अत्रे यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला। ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे नाना पाटील म्हणजे धगधगती मशाल। तेव्हा त्यांना क्रांतिसिंह ही पदवी अत्रेंनी बहाल केली। त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव त्यांच्या इतिहासासोबत अजरामर झालं।